आता खरी मजा येणार आहे ग. कशी बाबा? माझ्या समोर आता एक डाव आहे. क्षितिज तो डाव नाही, एक डाव धोबी पछाड आहे. काय हालत होईल तुझी विचार कर. हा वाडा बघतेस यस बाबा. कसा आहे? मला खूप आवडला. मला असं वाटतंय की मी कायमची इथेच राहावं. जर तुला इथे राहायचं असेल तर त्या प्रेमला तुझ्या प्रेमाच्या पिंजऱ्यात पुचकवून टाक. त्या प्रेमला तुझ्या प्रेमाच्या पिंजऱ्यात अडकवून टाक ग. बाबा तुम्ही काहीही काळजी करू नका. मी प्रेमला माझ्या प्रेमाच्या पिंजऱ्यात अडकवणार. हा पण जरा सांभाळून. हा इथे उंदीर धरायला खूप पिंजरे लावले, त्यात घुसशील. बाबा चल चल. एवढा खोकला झाला असेल तर औषधाची मात्रा घ्यावी म्हटलं. ती आम्ही घेऊनच आलो. आला दर्प. बर्फ असेल तर औरच मजा येईल. बर्फ नव्हे, दर्प दर्प. ते पावसाळ्यात निघतात. आमच्या घराजवळ खूप असे दर्प असतात. एकदा तर आम्ही स्वतः या नयनाने 10चा आकडा असलेला दर्प पाहिला. तो दर्प नव्हे, सर्प. फारच हास्यास्पद आहात तुम्ही. हो ना. आमचा जन्म झाला तेव्हा डॉक्टर फिदी फिदी हसले. आणि त्यांनी तुमच्या कुटुंबियांना हेही सांगितलं असेलच, अभिनंदन, जोक झाला. सॉरी स्व, माफ करा. मैत्रीत नो क्षमस्व, नो धन्यवाद. म्हणजे आपण दोघेही मित्रत्व. मजला चालेल. कितवा? तुमचा जो रिकामा आहे तो. म्हणजे वरचा. हे काय बोलतोस तू? चेष्टा केली सवंगड्या. शिवी? माझं शिवी दिली? सवंगड्या, सवंगड्या म्हणजे मित्र. म्हणजे आता आपण दोघे मित्र झालो. ये ना, बैस ना, बैस. आता तुला एक गंमत दाखवतो. इश्श गडी. उघड डोळे, पहा बरं काय दिसतंय. समीर विध्वंस. अगं डुचके, डोक्यावर पहा. पडली. अरे देवा. अगं हे बघ. हे काय म्हणावयाचे? हे आपल्या मैत्रीची पत्रता. हे काय त्याला म्हणतात? प्रतीक. मैत्रीचं प्रतीक. प्रतीक. यस. असंच. तू मला सांग, काय म्हणायचंय वर आहेस का? काय काय म्हणायचंय वर आहेस का? काय म्हणायचंय वर? व्हॉट्सॲप. नवे नवे, मी फक्त चेहरा पुस्तिकावर आहे. आधी खूप होत्या ग, आता जरा बरं. अरे तारुण्य पीठिका नाही रे, चेहरा पुस्तिका. अय्या, म्हणजे काय? फेसबुक. मला एक गोष्ट सांग. वा. तुझ्याकडे हे सगळं आहे म्हणजे तुझ्याकडे भ्रमणदूरध्वनी आहे? हो आहे ना, पण मी दडवून ठेवला आहे. का बरे? कारण त्याने सांगितलंय 1800चा काळ दाखवायचा.
लोकांना हे कसं दाखवू बरे? खरंय, याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये तर सगळंच आहे. माझ्या घरात सगळंच आहे, फक्त एकच गोष्ट नाही. कोणती बरी? तू. इश्श, हे काय, मी इथेच तर उभी आहे तुमच्या घरात. या घरात येण्यासाठी माझ्याशी लग्न करावं लागेल. याचा अर्थ आपला विवाह झाला पाहिजे असं म्हणताय? हो, तुझला मी आवडलो? हो, मजला तुम्ही खूपच आवडलात. खरंच तुझला आवडलो? खरंच. मग आपण फिरायला जाऊया. आज मूड नाही है. तुला बसण्यासाठी नाही ग, लग्नासाठी. तरी पण आज मूड नाही है. तुझ्या आईला विचारून करणार आहेस का हे सगळं? आले असते, पण खूप संध्याकाळ झालीये ना. ये ना संध्याकाळ झाली, निसर्गाने कूस बदलली. ये ना संध्याकाळ झाली, निसर्गाने कूस बदलली. मग कशासाठी ही हातापाय? तू चल, मी आली. आईचा घो. तू चल, मी आली. आईचा घो. तू चल, मी आली. तुझ्या मारी टोपी. हे काय? दत तेरी की. बघितलंस किसनराव, ताना मागून आली आणि तिखट झाली. या साध्या दिसणाऱ्या पोरी असंच करतात, श्रीमंत मुलांना फसवतात, प्रेमात पाडतात. हे रोजचं आहे त्यांच्यासाठी. प्रेम प्रेम हा सोड तिचा. माझं हिच्यावर प्रेम आहे. अरे अशा 56 मुली उभ्या करील, त्या बघून तुला अंदाज येईल की सुंदरता म्हणजे काय असतं ते. पण ह्याला बघून त्या मुली बेशुद्ध पडतील त्याचं काय? काय बोलतेस आई तू? प्रेम मी तुझ्याच बाजूने आहे. हा मग तू. मी काय म्हणते, अहो अशी सून आपणा वयास मिळवायची नाही. एक तर अर्ध डोकं या भाषेमुळे गेलेलं आहे माझं. अशी सून आपल्यात मिळणार नाही. मी हे करणार नाही. अरे तो बाबूजी. आलो 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 आलो. अबे हो, आलो आलो का आलो आलो. तू काय विंगीतच उभा होता? तू तिकडे जाणार होता कुठे, विलायत ते का कुठे काय ते? हो, पण तिथं पासपोर्ट विचारलं आणि मी रेशन कार्ड घेऊन गेलो. मला घालवून दिलं त्यांनी. मग एक काम करायचं, हे तुझं रेशन कार्ड उचलायच आणि इथून बाहेर पडायच. तुझ्यासारखी वागते तुझी मुलगी आहे. काय बोलतोस हे कृष्णा? मग माझी कन्या माझ्यासारखं वागते? हो. अरे नाही रे नाही. माझी कन्या जर माझ्यासारखं वागली असती तर 4-2 लफडी तरी केलीच असती रे तिने. तेच करते ते इथं. माझ्या राजबिंड्या पोराला नादा लावलाय तिने. संपत्ती हडपू बघते. नाही नाही, एक शब्द बोलू नकोस. मी ही ऐकून घेऊ शकत नाही. चल ग पोरी, बाबा, चल. प्रेम, थांब. प्रेम. सुमन थांब. प्रेम, चल. सुमन थांब. थांब सुमन. हा, आता जा तू. काय चुन्याची डबी, सकाळी प्रॉब्लेम होतो माझा. चल. चला